AI चा जमाना आहे. जिकडे तिकडे ChatGPT, Gemini, Co-Pilot, मध्ये तर एक ट्रेंड चालू होता जिबलीचा ट्रेंड, सगळं AI झालंय. जे लोक जॉब सर्च करताय किंवा जे एक्सपिरियन्स आहेत, जे प्रोफेशनल आहेत IT मध्ये, जे आता करंटली जॉब करताय, त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कॅन AI अ बबल? कारण AI हा बबल असू शकतो का, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काय झालं ना, हाईप एवढी झाली आहे ना, कारण ज्या कंपनीज आहेत ना त्या AIच्या नावाखाली एम्प्लॉईजला ले ऑफमध्ये करताय आणि सेम इन्व्हेस्ट करताय AIमध्ये. बट AI हा खरंच त्यांना तेवढं रिटर्न देणार आहे का? का जे तुम्ही 90sमध्ये बघितलं असेल, थोडंसं बॅक जाऊया की 1999मध्ये बघा हाईप किंवा ते बबल म्हणता येईल त्याला .com. ज्या पण कंपनीजनी .com लावलं का इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त खूप व्हायची. म्हणजे एवढी हाईप झाली होती ना, एवढी हाईप झाली होती. छोट्या छोट्या कंपनीज आहेत ना, बघा तुम्ही, थोडंसं आपण बॅकला येऊयात, थोडासा ग्राफ बघूयात. 1999ला जेव्हा ज्या पण कंपनीच्या नावाखाली .com लावायचं ना, इन्व्हेस्टर बघा भरभरून पैसा तिथे हे करायचे, इन्व्हेस्ट करायचे. 112 बिलियन इन्व्हेस्ट झाली होती ज्या स्टार्टअप कंपन्या आहेत ना त्या कंपन्यामध्ये, फक्त .com नाव लावलं म्हणून, कारण हायपत तेवढी होती. सेम आता जसं AIचं आहे ना, सेम तसंच. त्यानंतर जो आपला इंडेक्स होता ना, तो डायरेक्टली 1000हून 5000 वरती गेला होता. म्हणजे 5x फक्त 5 वर्षामध्ये 5 टाईम ग्रोथ झाली होती एवढी. ओके. पण 2001मध्ये जो काही बबल फुटला ना, 78% मार्केट सगळं क्रॅश झालं. टोटल मार्केट डायरेक्टली क्रॅश झालं. आणि जे Pet.com IPO जो 82 मिलियनमध्ये जो त्यांनी रेज केला होता, तो डायरेक्टली 268 डेजमध्ये बंद पडला. अशी हालत झाली होती. ओके. सो पण हे कुणी सर्वाइव्ह केलं? गुगल असेल, ॲमेझॉन असेल ना, त्यांनी त्या .comला व्यवस्थित समजून घेतलं, रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि ती जी हाईप होती त्या हाईपच्या बबलमध्ये नाही पडले, त्या हाईपमध्ये ते पडले नाही. सिमिलर आहे आता AIचं पण. सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला देतो क्रिप्टोचं. क्रिप्टो पण बघा, त्यानंतर हे हर एक डिकेडमध्ये होतं या 2000च्या जमान्यामध्ये, 2017च्या आसपास क्रिप्टो खूप तेव्हा पण ते झालं. म्हणजे सगळं जे आहे ना, ब्लॉकचेन असेल, ब्लॉकचेन तेच चालू झालं. क्रिप्टोमध्ये पण त्याची जी मार्केटची जी कॅप आहे ना, ती 18 बिलियन वरून डायरेक्टली 3 ट्रिलियन पर्यंत गेली. ओके. त्यानंतर काय झालं की 2022मध्ये परत क्रॅश झाला. 70% मार्केट डाऊन झालं. ज्या काय कंपनीज होत्या, म्हणजे ज्या कंपनीज ना ओव्हरनाईटमध्ये, ज्या स्टार्टअप असेल, मिड कॅप ना, ओव्हरनाईटमध्ये डायरेक्टली बंद झाल्या, व्हॅनिश झाल्या. तर हे पण कशामुळे झालं? हे हाईपमुळे झालं, ओव्हर हाईपमुळे झालं. थाउजंड्स ऑफ ब्लॉकचेन कंपनीज ज्या आहेत ना स्टार्टअप, त्या डायरेक्टली बंद पडल्या, त्या सर्वाईव्ह करू शकल्या नाहीत. ओके. आता आपण येऊयात की आपण AIवरती. मग आता AI दोन गोष्टी आहेत. AI बबल आहे का, AI हाईप आहे का, या दोन गोष्टीचा तुम्ही नीट अंडरस्टँड करून घ्या. ओके. सो आता 2025 आहे. हर एक कंपनीज म्हणा किंवा हर एक मुलं पण म्हणा, आपण पण काय करतोय, फक्त AIच्याच पाठीमागे जातोय. आता AIचा जो क्रेज आहे ना, तो लास्ट इयरला काय झालं आहे ना, ज्या कंपनीज आहेत ना 50 बिलियन त्यांनी AI स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि लोक जे आहेत ना ते ले ऑफमध्ये काढलेत. ओपन AIची जी व्हॅल्युएशन आहे ना, ते 150 बिलियन आहे, मोर दॅन SpaceX किंवा स्ट्राईप. ओके. आता 90% जे IT कंपनीज आहेत ना, ते AI इंटिग्रेशन, ओके, AI इंटिग्रेशन म्हणताय की नाही, चला आता आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्झिशन करायचं आहे. ज्या टीम्स आहेत ना, ते AIमध्ये आपल्याला कन्वर्ट करायच्यात. बरं, त्यामध्ये आता सध्या जर तुम्ही AIचा जो कीवर्ड बघितला ना नोकरीवरती किंवा लिंक्डइनवरती, तर 450% तो वाढला आहे. म्हणजे इतका जो कीवर्ड आहे ना तो सर्च करताय, एम्प्लॉय असू द्या किंवा एम्प्लॉयर असू द्या, ते दोघं पण. लास्टच्या जर डेटा सांगतोय, लास्ट म्हणजे 2023 आणि 2024मध्ये 4 लाख एम्प्लॉईज AIच्या नावाखाली किंवा AIच्या अंडर लेऑफमध्ये गेलेत. आणि तोच त्यांनी इन्क्रीज केलं, तेच 3x इन्व्हेस्ट केली आहे त्या AIमध्ये. बरं, आता AIमध्ये केले. सगळ्यात मेन मुद्दा काय माहिती तुम्हाला? आता ज्या कंपनीजमध्ये आता सध्या ज्या IT इंडस्ट्रीमध्ये काय चालू माहिती आहे का, न्यूज, की जर आपण AIमध्ये इन्व्हेस्ट केली आहे तर AI आपल्याला रिटर्न काय देणार. एखादा एम्प्लॉय तरी समजा, एखाद्या एम्प्लॉयला 5 लाख 10 लाखाचं पॅकेज होतं, तो तेवढं कोड करून द्यायचा किंवा काय करून द्यायचा. लास्टच्या 6 महिन्यामध्ये जेवढं पण म्हणजे अशा न्यूज होत्या किंवा मोठे जे काही कंपनीजवाले होते ते म्हणत होते की
70% TCSनेच क्लेम केलं होतं की आम्ही 70% कोडिंग जी आहे ती आम्ही AI थ्रू करून घेऊ. आता करताय का ते? त्यांनी ले ऑफ वगैरे केले, पण 70% त्यांचे जे एम्प्लॉय त्यांनी काढले का? नाही, त्यांनी फक्त 2% एम्प्लॉईज काढले. बाकीचे जे डेव्हलपर्स आहेत ना अजून ते कोड करताय ना, त्यांनी काय AI थ्रू कोडिंग स्टार्ट केली? नाही. मग ही फक्त हाईप आहे, हे फक्त अजम्पशन आहे की आपण काय करू शकतो इन फ्युचर, बट तसं आहे का? नाही आहे. मग ह्याला आपण काय समजायचं? AI हाईप आहे का बबल आहे का? ओके, अजून आपण काही रिअल टॉक बघूयात. ओके, आता जे काही फ्रेशर आहे, जे काही एक्सपिरियन्स आहेत, ओके, जे आता काम करत आहे त्यांच्यासाठी काय होते ना की हा एक म्हणजे बबल, पण मी एक सांगन की AI हा एक बबल नाही आहे, ही एक ओव्हर हाईप आहे. एम्प्लॉयरकडून पण ही खूप जास्त हाईप आहे आणि एम्प्लॉईजकडून पण ही खूप जास्त हाईप आहे. काही एक्झाम्पल्स घेऊयात आपण. तुम्ही जर समजा सॉफ्टवेअर टेस्टर असाल तर तुम्ही काय म्हणणार? आय नो AI. डोंट से आय नो AI. आय हॅव यूज AI टूल्स फॉर टेस्टिंग. हे तुम्ही यूज करा. असं नाही की मला फक्त AI माहिती किंवा काय, मग तुम्ही त्या टेस्टिंगमध्ये AIला यूज केलं आहे का? त्याची रिअल व्हॅल्यू झाली हे तुम्ही सांगू शकता. आता डेव्हलपर आहेत, डेव्हलपर असं म्हणेन का? नाही, मी माझा सगळा डेव्हलपरला AI रिप्लेस करू शकणार नाही आहे. मी अजून पण माझ्या प्रत्येक स्टार्टिंगच्या व्हिडिओपासून मी सांगत आलेलो आहे की AI रिप्लेस कोणाला करणार नाही. फक्त जे डेव्हलपर आहेत ना त्यांचा जो काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती AI थ्रू इन्क्रीज होईल. त्यानंतर जे नॉन कोडर आहेत, जो की समजा सपोर्ट इंजिनियर वगैरे असतील किंवा काय, त्यांना थोडंसं इम्प्रूव्हमेंट करायचे. कारण जे रिपिटेटिव्ह जे जॉब्स आहेत, रिपिटेटिव्ह म्हणतोय मी, एकदम रिपिटेटिव्ह, तर त्यांना जे कॉल सेंटर असेल किंवा रिपिटेटिव्ह असेल ना त्यांचे जॉब्स AI नक्कीच घेईल. पण ते बी 100% नाही, 60-70% त्यांचे घ्यायचे चान्सेस आहेत. बट जे नॉन टेक्निकलवाले आहेत त्यांनी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग वगैरे ह्या प्रॉम्प्ट कसे करायचे त्याला पण खूप डिमांड आहे. हे तुम्ही लर्न केलं पाहिजे. फक्त AI आणि अजून पण सांगतो AI वरती आता जेवढे कंपनीज ज्या इन्व्हेस्ट करताय ना, येणाऱ्या काळात तुम्हाला कळेल जसं .com किंवा जसं क्रिप्टोचं झालं ना तसंच AIचं होऊ नये. ओके, सेम मी तर म्हणेल तसंच होणार आहे. कारण खूप जास्त इन्व्हेस्ट करताय AIमध्ये आणि AI वरती भरोसा अजून कोणी ठेवत नाही. तुम्ही कितीही बघा, ऑटोमेशन टेस्टिंग घ्या किंवा AI घ्या, तुम्ही कितीही समजा एखादं ॲप्लिकेशन टेस्ट केलं ना त्याला मॅन्युअल टेस्टिंग केल्याशिवाय मार्केटमध्ये लॉन्चच करत नाही. कोणताही एकदम कुठल्याही मोठ्या कंपनी घ्या, MNC कंपनी असू द्या किंवा कुठलीही कंपनी असू द्या, आत्ता मी सांगतो, गॅरंटी सांगतो, आता मी माझा 10 इयर्सचा एक्सपिरियन्स सांगतो मी तुम्हाला की कुठलंही ॲप्लिकेशन AIच्या ह्याच्यावरती किंवा ऑटोमेशनच्या ह्याच्यावरती मार्केटमध्ये लाईव्ह करत नाहीत. मॅन्युअली त्याला टच एंड केल्याशिवाय तो मार्केटमध्ये येत नाही. मग आपण कसं बोलू शकतो की नाही AIच्या जीवावर आपण डायरेक्टली डिप्लॉयमेंट करू शकतो की AIच्या जीवावर आपण डायरेक्टली मार्केटमध्ये ॲप्लिकेशन लाईव्ह करू शकतो? नाही. सो या गोष्टी अंडरस्टँड करून घ्या. तुमचं बेसिक एकदम स्ट्रॉंग ठेवा. ज्या डोमेनवरती तुम्ही काम करताय ते डोमेन नॉलेज चांगलं घ्या आणि विथ त्यामध्ये AI इन्क्लूड करा. दॅट सेट. हे जेवढं AI चालू आहे ना, पुढच्या 6 महिन्यात, 1 वर्षात किंवा 2 वर्षात तुम्हाला कळेल की AIची व्हॅल्यू काय. जर AIने रिटर्नच काही दिलं नाही तर AIमध्ये इन्व्हेस्टमेंट कोणीच करू शकणार नाही. AIचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना ते खूप कॉस्टली आहे. त्या कंपनीज पण म्हणजे काही मोठ्या कंपनीज आहेत त्या इन्व्हेस्ट करू शकतात, पण या जे स्टार्टअप्स कंपनी वगैरे आहेत ना ते करू शकत नाहीत. हे मी 101% सांगतो. सो AIला एवढं हाईप देण्यापेक्षा आपण काय करतोय ना त्यावरती सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो जर तुम्ही हा ग्राफ बघितला ना व्यवस्थित की 19मध्ये .comचं झालं, 2000मध्ये 2021च्या वेळेस क्रिप्टोचं झालं आणि आता 25 AIचं आहे. सो हे आता तुम्ही हिस्ट्री लक्षात ठेवा. प्रत्येक 10-15 वर्षामध्ये काही ना काहीतरी असा हाईप येते मार्केटमध्ये आणि त्यानंतर जो ग्राफ आहे तो जसा वर जातो तसा तो खाली पण लवकरात लवकर येतो. ओके, जर तुम्ही व्यवस्थित लर्न केलं, तुमची प्रोफाईल स्ट्रॉंग ठेवली, त्यासोबत तुम्ही चाललात तर तुम्ही सर्वाईव्ह करू शकणार 101%. पण जर तुम्ही फक्त त्या बबलच्या मागे गेले की नाही AI तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाहीत. ओके, सो स्मार्ट इंजिनियर बना. विनाकारण कोणत्याही गोष्टी मागं पाहू नका. ज्या गोष्टी करतात त्या प्रॉपर करा आणि मार्केटमध्ये उतरा. तुम्हाला कुणीही रिप्लेस करू शकणार नाही किंवा काय नाही. ॲट द एंड मी तुम्हाला एवढं सांगेल की ज्या पण डोमेनमध्ये तुम्ही काम करताय त्या डोमेनमध्ये तुम्हाला AI इन्क्लूड करायचा प्रयत्न करा. मॅनेजर्स म्हणा किंवा हायर मॅनेजर्सपासून सगळं AI चालू आहे. तुम्ही तुमच्या स्किलमध्ये AI इन्क्लूड केलं पाहिजे. तुमच्यासाठी लर्निंग पण आहे, एक स्किल डेव्हलपमेंट पण आहे आणि तुम्हाला रिप्लेस पण कोणी करणार नाही की अरे हा ह्याला AIचं माहीत नाही आहे किंवा ह्याची प्रोडक्टिव्हिटी खूप कमी आहे, तर असं नाही आहे. ओके, सो जर तुम्हाला कोण रिप्लेस नाही करायला जर असेल तर तुम्ही AI इन्क्लूड करा.
बट फक्त ए आयच्या मागं जाऊ नका, कारण तुमचा जो काही बेसिक स्किल आहे ते मग 0 राहील. ओके, सो तुमचं बेसिक स्किल प्लस ए आय करा. ए आय मी 101% सांगतो, हे फक्त इंडियामध्ये तर खूप जास्त हाईप झालं आहे ए आयचं. ओके, सो यस, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत काय आहे ए आयबद्दल ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.